नमस्ते. आज आपण डाळ आणि पालक याची भाजी कशी तयार करायची पाहणार आहोत. एक बाउल भरून मी बारीक चिरून घेतलेला पालक घेतलेला आहे, थोडीशी शेंगदाणे, 5 ते 10 मिनिटं भिजवून घेतलेली मुगाची डाळ आणि 1 चमचा याचं वाटण म्हणजे जिरे, लसूण आणि 4-5 हिरव्या मिरच्याचं वाटण. बाजूला मी कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलेलं होतं जिरे, लसूण आणि मिरचीचं ते 1 चमचा घेतलेलं आहे. ते छान आपण त्याच्यामध्ये परतून घेऊयात तेलामध्ये. गॅस हा आपला सिम ठेवायचा आहे, नाही तर आपलं वाटण जळून जाईल. आता ते छान परतल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली. हळद देखील त्या वाटणामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला. सुंदर असा सुगंध सुटलेला आहे बघा फोडणीचा. आता त्याच्यामध्ये 1 बाउल भरून जो पालक चिरून ठेवला होता मी तो आपण टाकूयात. त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं आपल्याला. छान परतून घ्यायचंय. सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. आता जी डाळ आपण भिजत ठेवली होती मुगाची ती त्याच्यामध्ये मी टाकलेली. आता मुगाची डाळीच्या ऐवजी तुम्ही मसूर डाळ घेतली, हरभरा डाळ घातली तरी चालेल, पण मुगाची डाळ घातल्यावर छान लागते भाजी चवीला. आता त्याच्यामध्ये 2 बाउल भरून मी पाणी घातलेले. जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, नाही तर भाजी आपली पातळ होईल. छान सगळं व्यवस्थित करायचं मिश्रण. आता जे थोडे शेंगदाणे मी घेतले होते ते देखील त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेले. आता त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घातलेले भाजीमध्ये. जास्त मीठ नाही टाकायचं. आपली जेवढी भाजी असेल तेवढ्या पुरतं मीठ टाकायचं आपल्याला. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित करायचं आपल्याला आणि आपल्याला याच्या आता सगळं व्यवस्थित मिश्रण करून एकत्रित करून घ्यायचे मीठ वगैरे. आता याच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात, मग आपली भाजी व्यवस्थित तयार होईल. बघा आपली छान भाजी तयार करून झालेली. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याची भाजी आपण घोटून घेतोय, छान अशी घट्टसर भाजी तयार होती आपली. बघा गरम गरम भाजी सोबत तुम्ही चपाती खाऊ शकता, गरम भाकरी. खूप सुंदर भाजीची चव लागते. छान दाटसर आपली भाजी तयार झालेली. गरम भाकरी सोबत ही भाजी खूप सुंदर लागते. थँक्यू.